नमस्कार मित्रांनो, नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक त्यांच्याशी संवाद साधला आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली की ती म्हणजे आता मुलींना मिळणार मोफत शिक्षण. ह्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे? कोण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतील? ह्याविषयी आपण सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, राज्यातील मुलींना अभियांत्रिक, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर हा माहिती शिक्षण मंत्री यांनी उपस्थित केली. विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख उपस्थित म्हणून होती. मित्रांनो, त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी याचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात मांडावेत असे आवाहन केले. जामनगर तालुक्यातील एक विद्यार्थीने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन कमी शुल्क अशी सवलत मिळण्याची मागणी केली. तर मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षणासाठी हा योजना सुरू झालेला आहे. योजनेचं नाव आहे मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 आणि विभाग आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य महाराष्ट्र. लाभ मोफत वर्ष 2024 व 25. हा योजना जून 2024 पासून महाराष्ट्रातील एकही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. मुलींना मोफत शिक्षण जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या एकही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग अशा कुठल्याही कोर्सला एकही रुपये फी भरावी लागणार नाही. महाराष्ट्रातल्या मुलींना 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच फी भरावी लागणार नाही. मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अशा 800 कोर्सेसला फी भरावी लागणार नाही. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावे. फक्त महाराष्ट्रातील मुली ह्या फ्री शिक्षणासाठी पात्र असतील. ह्या योजनांसाठी कागदपत्रे लागू शकतील. पहा: आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, दाखला, डोमास साईज प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो. मित्रांनो, अशा प्रकारे हा मुलींचा मोफत शिक्षणासाठी हा योजना लागू होणार आहे. 2024 जूनपासून लागू केली जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा मुलींपर्यंत व नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. आणि इथंच थांबतो. नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.